हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञाचा आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 17 चॅप्टर आहे मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही त्याचे क्वेश्चन आन्सर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. 17th chapter Management of Forts and the Navy. First question, can you tell these names? The book which tell us about the importance of forts, that is आज्ञापत्र. ओके, असं बुक जे आपल्याला किल्ल्यांचं महत्त्व सांगतं तर ते बुक कोणतं आहे? आज्ञापत्र. अनदर नेम फॉर सी फोर्ट्स डॅश इट्स जंजिरा. म्हणजेच जलदुर्ग जे आहेत त्यांना आणखीन एक नाव आहे तर ते कोणतं आहे? जंजिरा. ओके, देन राईट व्हॉट यू फील. आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही लिहायचं आहे. शिवाजी महाराज इज राईटली कॉल्ड द फादर ऑफ द इंडियन नेव्ही. शिवाजी महाराजांना भारताचे आरमाराचे जनक असं म्हटलेलं आहे. फादर ऑफ इंडियन नेव्ही. ओके, आरमाराचे जनक म्हणून त्यांना म्हटलेलं आहे. तर असं का? The English, the Portuguese, the Siddhis and the Dutch and their attacks were controlled because of the Maratha Navy built by शिवाजी महाराज. मराठा नेव्ही शिवाजी महाराजांनी बिल्ड केलं, तयार केलं, आरमार तयार केलं. त्याच्यामुळे काय झालं? इंग्लिश, पोर्तुगीज, सिद्धीज, डच आणि डच या सगळ्यांचे अटॅक जे आहेत ते कंट्रोलमध्ये आले. ओके, by raising an independent and strong navy, Shivaji Maharaj defined the territorial waters and established domination over the coastal area and thus safeguarded it. म्हणजे स्वतःचा असा आरमार तयार करून त्यांनी इंडिपेंडेंट तर हे सगळं केलंच होतं, स्वतंत्र तर हे सगळं केलंच होतं. ठीक आहे, पण त्यांनी कोस्टल एरिया जे आहे ते सुद्धा सेफ करून ठेवले. ओके, सेफ गार्डेड इट. ठीक आहे. देन ही वॉज द फर्स्ट रूलर टू हॅव सच अ स्ट्रॉंग नेव्ही इन मेडिवल इंडिया. मध्ययुगीन भारतात हे पहिले असे रूलर आहेत ज्यांनी स्ट्रॉंग नेव्ही जी आहे ती त्यावेळेस तयार केली. हेन्स ही वॉज राईटली कॉल्ड ॲज द फादर ऑफ इंडियन नेव्ही. आणि म्हणून त्यांना भारताचे आरमाराचे जनक असं म्हणणं हे चुकीचं नाही आहे. ओके, देन एरियाज इन विच विच वी कॅन सी शिवाजी महाराज मॅनेजमेंट स्किल. आपण कोणकोणत्या पद्धतीने शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट स्किल आहे ते पाहिलं. तर आन्सर, द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ शिवाजी महाराज आर सीन ॲट ऑल टाइम्स इन द बॅटल ही फॉट अँड ऑल्सो इन हिज ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशन. त्यांचं जे मॅनेजमेंट स्किल आहे ते आपण त्यांच्या बॅटलमधून, युद्धातून सुद्धा पाहिलं होतं, लढायांमधून सुद्धा पाहिलं. त्याचसोबत जे इतर काही गोष्टी होत्या तर त्यातून सुद्धा आपण त्यांचं स्किल जे आहे ते पाहिलं होतं. ही रिअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज्य. त्यांनी किल्ल्यांचं महत्त्व जे आहे ते जाणलं होतं. अँड ही देअरफॉर मेंटेन, रिपेअर अँड बिल्ड अबाउट 300 फोर्ट्स. आणि म्हणून त्यांनी 300 किल्ले जे आहेत ते बांधले होते. शिवाजी महाराज मेड डेफिनेट अरेंजमेंट फॉर प्रोटेक्शन ऑफ फोर्ट्स बाय अपॉइंटिंग द ऑफिसर्स, किल्लेदार, सबनीस अँड कारखानीस. त्यांनी किल्ल्यांचं जे संरक्षण आहे, किल्ल्यांचं संरक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी 3 ऑफिसर्स जे आहेत ते अपॉइंट केले, किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस. ही सेफ गार्डेड द सी कोस्ट बाय बिल्डिंग अ स्ट्रॉंग नेव्ही. त्यांनी जे सी कोस्ट होतं, समुद्रकिनारा जो होता तो सुद्धा सेफ ठेवला होता बाय बिल्डिंग अ स्ट्रॉंग नेव्ही, एक स्ट्रॉंग नेव्ही तयार करून. शिवाजी महाराज ऑल्सो मॅनेज अ व्हेरी डिसिप्लिन आर्मी. त्यांनी डिसिप्लिन आर्मीसुद्धा त्यावेळेस तयार केली. द नेक्स्ट क्वेश्चन, राईट 2 ऑफ द थिंग्स दॅट द ऑफिसर्स डिड. आता ऑफिसर्सची ड्युटी काय आहे, ते कोणती कामं त्यांना सोपवलेली आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. किल्लेदार, टू प्रोटेक्ट अँड ॲडमिनिस्टर द फोर्ट. किल्लेदार कशासाठी आहे? फोर्टला म्हणजे किल्ल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करण्यासाठी.
टू इश्यू ऑर्डर्स टू द सबनीस अँड कारखानीस. किल्लेदार काय करू शकतो, सबनीस आणि कारखानीसला ऑर्डर देऊ शकतो. ओके. देन सबनीस टू कीप अकाउंट्स, रेकॉर्ड इन्कम अँड एक्सपेन्सेस. सबनीस काय करतात, टू मेंटेन रेकॉर्ड इन्कम अँड एक्सपेन्सेस. ठीक आहे, अकाउंट्स. देन टू कलेक्ट रेव्हेन्यू टॅक्स फ्रॉम द सब्जेक्ट्स ऑन द फोर्ट अँड अराउंड इट. किंवा कर गोळा करणे, त्याची नोंद करणे, हे सगळी कामं जी आहेत ती सबनीस करतो. कारखाने सप्लाय ग्रेन्स अँड गुड्स टू द पीपल लिव्हिंग ऑन द फोर्ट. कारखानीस काय करतात, तर ग्रेन, धान्य आहेत ते गरीब लोकांना किंवा ज्यांना त्याची गरज आहे त्या लोकांना ते सप्लाय करतात. टू अरेंज फॉर द ॲम्युनिशन फॉर द गन्स अँड फायर आर्म्स ॲट द टाईम ऑफ वॉर. ओके. ॲम्युनिशन म्हणजे जे काही दारुगोळा जो आहे, दारुगोळ्याचा साठा जो आहे तो लागतो, तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं हे कारखानीसाच्या हातात असतं. देन क्वेश्चन नंबर 4, शो द फॉलोविंग ऑन ॲन आउटलाईन मॅप ऑफ द महाराष्ट्र. आता तुम्हाला खाली मॅप दिला आहे, तर त्या ठिकाणी मॅपमध्ये जे ठिकाण आहे ते तुम्हाला मार्क करायचं. बघा इथे फोर्ट सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे, तर हा तुमच्यासमोर आहे महाराष्ट्र स्टेट. ओके, महाराष्ट्र जिल्हा. त्याच्यानंतर याच्यात तुम्ही इथे रेड डॉटने बघू शकता सिंधुदुर्ग फोर्ट तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर तिथे तुम्ही तो मार्क करायचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, विजयदुर्ग. आता विजयदुर्गसुद्धा इथेच आहे, थोडंसं सिंधुदुर्गाच्या वरच्या बाजूने, वरच्या एंडला विजयदुर्ग आहे. देन नेक्स्ट is Mumbai. Now see where is Mumbai is. Okay, होप सगळेजण पाहू शकतायत. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रतापगड. प्रतापगड बघा कुठे, रेड डॉटने मार्क केलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, which aspect of Shivaji Maharaj's management skill did you like the most? How will you use it in your daily routine? तुम्हाला शिवाजी महाराजांचा कोणती मॅनेजमेंट स्किल जी आहे ती आवडते आणि ती तुम्ही डेली रुटीनमध्ये यूज कशी कराल? आन्सर, शिवाजी महाराज हॅड मेनी एक्सलेंट ॲडमिनिस्ट्रेशन स्किल. द वन आय लाईक द मोस्ट वॉज द ब्रेवरी अँड फिअरलेस ॲटिट्यूड. त्यांचा जो ब्रेवरी म्हणजे त्यांचं जे शौर्य आहे आणि फिअरलेस ॲटिट्यूड म्हणजे एखाद्या कोणत्याही कामाला न घाबरणं. ठीक आहे, ही जी त्यांची वृत्ती आहे तर ती एक्सलंट आहे. आणि द वन आय लाईक द मोस्ट वॉज द ब्रेवरी अँड फिअरलेस ॲटिट्यूड. ऑल्दो द मुघल्स वर व्हेरी स्ट्रॉंग अँड आर्मी अँड मेनी इन नंबर्स, बट दिस फॅक्ट कुड नॉट डेविएट शिवाजी महाराज फ्रॉम हिज ऑब्जेक्टिव्ह अचिव्हिंग स्वराज्य. जे मुघलांचं बलाढ्य असं सैन्य होतं, तर ते सुद्धा त्याचासुद्धा शिवाजी महाराजांनी जास्त विचार केला नाही आणि त्या सैन्यालासुद्धा आपण हरवलेलं आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण जे स्वराज्य आहे ते आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, स्वराज्य आपलं ध्येय जे होतं स्वराज्य मिळवणं, ते त्यांनी त्यावेळेस मिळवलं. ही हॅड एक्सलंट लीडरशिप स्किल. त्यांच्यामध्ये लीडरशिप, नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा त्यांच्यामध्ये उत्तम प्रकारे होती. देन दॅट कुड युनाइट पीपल फॉर अ नोबल कॉज अँड इवन मोटिवेट देम टू सॅक्रिफाईस देमसेल्फ फॉर स्वराज्य. आणि त्याच्यामुळे काय होत होतं तर लोकांना ते मोटिवेट करायचे, सॅक्रिफाईस, लोक त्यांच्यासाठी जे स्वतःचं जे काही आहे ते कामध्ये सॅक्रिफाईस करायची. ठीक आहे, स्वराज्यासाठी. I shall try to learn, use the skills of such bravery and fearless attitude to achieve the goals of my life, to serve my country and help others. आणि आम्ही सुद्धा अशाच प्रकारे ब्रेवरी आणि फिअरलेस ॲटिट्यूड जो आहे तो आमच्यात ठेवू. शौर्य आणि न डगमगता परिस्थितीला सामोरं जाणं, याचे हे जे गुण आहेत त्यांचे, हे आम्हीसुद्धा आमच्या लाईफमध्ये अप्लाय करू आणि आमच्या कंट्रीला बेटर अँड बेटर वेने पुढे नेऊ. ओके,
सो फ्रेंड्स, आपला जो क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.